हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, भरपूर दिवस झाले सर्व विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीचा रिझल्टच्या प्रतीक्षेत आहेत। सर्वजण वाट पाहत आहेत की एक्झॅक्टली कधीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागेल। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तलाठी भरती रिलेटेड मित्रांनो सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतील। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मित्रांनो, आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही सर्वजण तलाठी भरतीच्या रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहात आणि वाट बघत आहात की एक्झॅक्टली तुमचा तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो कधीपर्यंत लागेल। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं काय कारण आहे मित्रांनो ज्यामुळे तुमच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विलंब होतोय किंवा तुमची जी प्रोसेस आहे ती पेंडिंगला पडत आहे किंवा तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तो लेट होत आहे। तर बघा, त्याचे सर्व कारणे तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, या ठिकाणी एक न्यूज व्हायरल झालेली आहे दिव्य मराठी या न्यूज पेपर मध्ये। तर बघा, दिव्य मराठी ब्रेकिंग, सामान्य प्रशासन महसूल भूमिलेख चा निर्णय लवकरच। ठीक आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो, 4466 जागांसाठीच्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरीस। पेसा, आता रिझन समजून घ्या, तुमचा जो निकाल आहे तो विलंब का होतोय ते समजून घ्या। पेसा दिव्यांग अनाथांच्या आरक्षणात निकालास विलंब, नियुक्ती आस्थापनाचे निर्णय अपेक्षित। तर बघा, पूर्वी तलाठी भरतीसाठी उपविभागीय अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी होते, पण त्यात काही अंशी बदल करण्यात आला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेप्रमाणे त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत। सध्याच्या स्थितीत काही बाबींसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे राज्यातील 26 जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्थळावरील ही रिक्त पदे भरताना नियमांचा धरूनच नियुक्तीची प्रक्रिया करावी लागणार आहे। त्याचे काही नियम ठरलेले नसल्याने निकालास विलंब होत आहे। नियम ठरले नव्हते म्हणून निकालास विलंब होत आहे। त्यानंतर बघा, आता ही TCS कंपनीने जी तुमची परीक्षा घेतली त्याच्याविषयी या ठिकाणी माहिती आहे। तर बघा, कंपनीला कामाचे पुरावे द्यावे लागणार आहेत। तलाठी भरती अत्यंत महत्वाची असल्याने TCS या खाजगी कंपनीलाही प्रत्येक काम योग्य पद्धतीने केल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत। कुठल्याही उमेदवाराने त्याची मागणी करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे। तलाठी भरती निकालातील पारदर्शकतेसाठी प्रक्रियेस विलंब होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिव्य मराठीशी बोलताना सांगितले। तर बघा, 5 प्रश्नांच्या पर्यायात दुरुस्ती, 2 प्रश्नांचे गुणही मिळाले। ही अपडेट मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली होती। ठीक आहे, त्यानंतर बघा, 4466 जागांसाठी मित्रांनो जवळपास 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 4466 जागांसाठी मित्रांनो ही परीक्षा घेण्यात आली। त्यासाठी 11.5 लाखापेक्षा जास्त अधिक अर्ज आले। छाननी अंती 10,41,713 अर्ज पात्र ठरले। त्यापैकी 8,64,960 जणांनी मित्रांनो 57 सत्रामध्ये परीक्षा दिली। तर या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट आहे तो जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी बघा, जाहिरात प्रसिद्धीपासून तर परीक्षा केंद्र, परीक्षेतील गैरप्रकार अशा विविध बाबींमुळे चर्चेत असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता पेसा क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्र जागा, अनाथ व दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे। त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमिलेख विभाग, महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे। त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच निकाल 31 जानेवारी पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिलेली आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, रिझन या ठिकाणी आहे पेसा दिव्यांग अनाथांच्या आरक्षणात निकालास विलंब। तर तुम्हाला आता या ठिकाणी मी रिझन पण सांगितलं का मित्रांनो तुमचा निकाल प्रोसेस जे आहे ती लेट होत आहे। तुम्हाला आता एक्झॅक्टली समजले। तुमचा डाऊट मित्रांनो क्लिअर झालाय तलाठी भरती रिलेटेड सर्व। कोणता डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार। थँक्यू सो मच, धन्यवाद।